एखाद्याचं प्रेशर त्याला हँडल होत नाहीये. म्हणून जर तो एखाद्या ऍक्टरला किंवा मला सांगणार असेल की मी सांगेस तोवर सेट सोडून जायचं नाही आणि अच्छा. गेलास तर मग मी बघेन काय करायचं वगैरे, जिथे मी हेच उत्तर दिलं होतं की माझे वडील आता ऍडमिटेड होते लीलावतीमध्ये. ही वॉज फायटिंग समथिंग आणि आम्ही आता चालू आहे त्यांचं ट्रीटमेंट. बट खूप डिफिकल्ट दिवस होता आणि मला 3 तासासाठी हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं. सो मी एक दिवस आधी सांगितलं होतं त्या माणसाला की मला 3 तासासाठी जावं लागेल आणि पहिला सीन करून आपण शिफ्ट हवं तर एक्सटेंड करू, सगळं करू. एक ऑपॉर्च्युनिटी तिकडे मे बी त्या माणसाला वाटली असेल की नाही आता मी बघतो हा कसा जातो. ती व्यक्ती मग सेटवर येऊन माझा शॉट थांबवून अख्ख्या सेट समोर आरडाओरडा करत फिजिकली तुमच्या अंगावरती धावून इथे येऊन उभा राहणार असेल अच्छा. हे तुझ्या तर सेटवर हे झालं? माझ्यासोबत घडलेली गोष्ट आहे आणि पहिल्यांदा आयुष्यात घडली. आय वॉज शॉक्ड. अंगावर धावून येणं हा हे कुठे घडतं आपल्या, मी तर नाही बघितलं कधी. त्याच्यामुळे मी आय वॉज शॉक्ड. पण त्याबद्दल तू चॅनलच्या माणसांना किंवा कुणाला? माझं नाही बोलणं झालं, मला बोलता नाही आलं खरं तर. माझे प्रयत्न चालू आहेत अजूनही. कारण काय झालं की मी शो सोडण्याचं कारण हे की नोबडी स्टूड अप फॉर मी दॅट टाइम. यु नो की मला एवढं जरी म्हटलं असतं ना की ठीक आहे हा माणूस चुकीचा वागलाय आणि असं परत कधी होणार नाही किंवा नाहीतर आम्ही वॉर्निंग देऊ. पण जेव्हा मग तुम्हाला गॅसलाइट केलं जातं की तू का जरा शांत नाही, कसा शांत राहू? यु नो जर अच्छा. मी एखाद्या माणसाला जर रस्ताच ब्लॉक करून राहिलं फिजिकली तर तुम्ही ट्रिगर तर व्हाल ना.